नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये। आपण रोजच्या भाजीला काय करावं असं विचार करतो, पण मी आज विचार न करता तुरीची डाळ शिजत घातलेली आहे। ही तुरीची डाळ मी शिजत घातलेली होती, अर्धा एक तास शिजली। त्याच्यानंतर मी यात अर्धा चमचा हळद आणि थोडंसं पळीनं तर आपण त्यात मोहरी, कढीपत्ता, लसूण, लसूण असं लालसर तळून घ्यायचं आपल्याला, म्हणजे लसणाचा वास नाही येणार। लसूण लालसर तळला ना आपण त्यात ॲड करू कांदा, कांदा पण लालसर तळून घेऊ आपण। लाल लाल झाल्यानंतर त्यात टोमॅटो ॲड करायचा आहे आपल्याला। तर आपला कांदा आता लालसर तळलेला आहे। आपण आता त्यात टोमॅटो ॲड करूया। टोमॅटो चांगला शिजवून घेऊ आपण। थोडंसं आपण झाकण ठेवूया 2 मिनिटं। घरगुती मसाला टाकल्यानंतर न थोडीसा तरीचा मसाला आणि आता आपण त्यात हे हळद घातलेली असं थोडंसं पळीने ह्याला असं आपली डाळ अशी चांगली मऊसूत शिजलेली आहे। डाळ झाला पाहिजे डाळीचा, त्याच्यानंतरच ह्या डाळ तडक्याला आपल्या चव येईल, टेस्ट पण लागेल। तर आपण ह्यात आता टाकून घेऊया। पाणी ॲड करूयात। तर वरून आपण अशी कोथिंबीर सोडूया। चवीपुरतं मीठ जेमतेमच टाकायचं, काय मीठ आपल्याला एवढंसं आपण खात नाही। 2 चमचे मीठ बस झालं। दोन मिनिटं आपण तर बघू शकता 2 मिनिटात आपण गॅस बंद केलेला आहे। आपली ही डाळ तडका एकदम मस्त झालेली आहे, चवीला पण टेस्टी लागल। आपल्याला रोज भाजीला काय करावं ह्याचं कोडं पडतं, ह्यासाठी हा अत्यंत चांगला उपाय आहे। शिजतच घातली होती, म्हणलं सारखं वरण भात कशाला खायचा, म्हणून मी आपलं रोज म्हणलं तर आपलं ह्याच डाळीला तडका चांगला द्यावा आणि खावं, म्हणून मी हे रेसिपी ट्राय केली। तर तुम्हाला हा रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।